राजेश चषक फुटबॉल स्पर्धा सम्राटनगर रंकाळा तालीम व प्रॅक्टिस क्लबचा दणदणीत विजय। राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज खेळवण्यात आलेल्या सामन्यात प्रेक्षकांना चुरशीच्या व दर्जेदार फुटबॉलचा अनुभव मिळाला। सकाळी 7, दुपारी 2 आणि 4 वाजता झालेल्या सामन्यात रोमांचक खेळ पाहायला मिळाला। सकाळी 7 वाजता सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब व वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यात सम्राटनगर तरुण मंडळाने 1-0 असा निसटता पण महत्त्वपूर्ण विजय मिळवला। सामन्याच्या 11व्या मिनिटाला अभिषेक सिंग यांनी अप्रतिम गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। त्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, मात्र शेवटपर्यंत हा स्कोअर कायम राहिला। दुपारी 2 वाजता सांगली फुटबॉल क्लब सांगली व रंकाळा तालीम मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यात रंकाळा तालीम मंडळाने 3-0 असा दणदणीत विजय मिळवला। 18व्या मिनिटाला स्वप्नील तेलवेकर, 42व्या मिनिटाला साहिल कदम आणि 54व्या मिनिटाला विवेक पाटील यांनी सुरेख गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले। सांगली संघाकडून तेजस रोकडे, श्रीकांत काटकर, तेजल पोरे व प्रतीक सिंह यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले। दुपारी 4 वाजता प्रॅक्टिस फुटबॉल क्लब व बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामन्यात प्रॅक्टिस क्लबने 4-1 असा दमदार विजय मिळवला। पूर्वार्धात अजिंक्य नलावडे याच्या पासवर साहिल जॅक यांनी सुरेख गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात 52व्या मिनिटाला केवल कांबळे, 64व्या मिनिटाला साहिल जॅक तसेच सुजित गायकवाड यांनी शानदार गोल करत आघाडी मिळवली। प्रॅक्टिस क्लबकडून सुजित गायकवाड, अजिंक्य वेलेकर व आकाश बावकर यांनी उत्कृष्ट खेळ केला। बालगोपाळ तालीम मंडळाकडून ऋतुराज पाटील, आदित्य साळुंके, आदित्य शिंदे, रोहित कोरणे व ललरीन फेला यांनी गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले। सामन्याच्या 80व्या मिनिटाला देवराज यांच्या पासवर ललरीन फेला यांनी गोल करत संघाचा सन्मान राखला, मात्र सामना 4-1 असा प्रॅक्टिस क्लबच्या बाजूने राहिला। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स प्रतिनिधी राजेश भोसले। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।